रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। पुंडरीक वरदान विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। सह्याद्री निकटी पुरातन असे, इंद्रायणीचे तिरा, शंभूचे शिवलिंग जेथ पूजले, त्या किन्नरेशे हरा। ज्या लिंगा म्हणून धनेश्वर अशी, नामाभिधा लाधली, त्या ठाई नरवाहनावर शिवे, देवोनी केला बली। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। सह्याद्री पर्वतांच्या रांगामध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर एक धनेश्वर नावाचं शिवलिंग, आणि या शिवलिंगाला धनेश्वर असं नाव का पडलं, तर स्वतः प्रत्यक्ष कुबेरांनी याची पूजा केली, आणि कुबेरांनी याची पूजा केलेली असल्यामुळं या महादेवांच्या कृपा आशीर्वादानेच तू पुढे धनाची देवता कुबेर झाला, असं वर्णन स्कंद पुराणामध्ये सापडतं। या धनेश्वर शिवलिंगाचा इतिहास बऱ्याच जणांनी ते शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं त्याचं स्थान इतिहासामध्ये नंतर शोधकर्त्यांना सापडलं नाही। परंतु इंद्रायणीच्या तीरावर ज्या काही मंदिरं आहेत, समजा शिवलिंग आहेत, त्यापैकी एक शिवलिंग हे धनेश्वर शिवलिंग आहे, आणि अतिशय प्राचीन आणि परिसरातील सर्व भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे शिवलिंग एकदा इथे हेमाद्री नावाचा एक प्रधान फिरत फिरत त्या ठिकाणी आला। त्याचा जीर्णोद्धार त्या देवगिरीच्या हेमाद्री नावाच्या प्रधानानं केला। देवगिरीच्या हेमाद्री प्रधानाने, देवगिरीच्या हेमाद्री प्रधानाने, तिथे मंदिर बांधिले आदराने, तिथे मंदिर बांधिले आदराने, शैव भक्ती आपुली प्रगट व्हाया, शैव भक्ती आपुली प्रगट व्हाया। विषय झाला तो दास गणुस गाया, विषय झाला तो दास गणुस गाया, विषय
निश्चय झाला तो दास गणू सगाया. दासगणू महाराजांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे चरित्र वर्णन केलेलं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार या हेमाद्री नावाच्या प्रधानानं केला आणि त्या मंदिराच्या बाजूलाच एक शिलालेख होता आणि त्या शिलालेखावर 3 श्लोक लिहिलेले होते. काय होते हे श्लोक? आहेत 4 कोटी संस्कृत मध्ये असणारे श्लोक. त्यातील पहिल्या श्लोकाचं सार काय होतं? आहेत 4 कोटी पुरलेल्या या धनेश लिंगाच्या 4 कोटी सुवर्ण मुद्रा या शिवलिंगाच्या खाली पुरलेल्या आहेत. खाली 4 फुटावर मोहरा बहुमोलशा सुवर्णाच्या, अत्यंत मौल्यवान अशा सुवर्णाच्या त्या मुद्रा या धनेश्वर लिंगाच्या खाली 4 फूट अंतरावर अंदाजे पुरलेल्या आहेत. दुसरा श्लोक असा लिहिलेला होता की जो कोणी ज्याला शिवरात्रीला महाशिवरात्रीला 5 वर्ष पूर्ण होऊन 6वं वर्ष लागतं अशा मुलाचा बळी देईल त्याला त्या सुवर्ण मुद्रा प्राप्त होतील. पहा, पहिल्या श्लोकात सांगितलं सुवर्ण मुद्रा आहेत 4 कोटी. कुणाला मिळवायच्या जर असतील तर त्यानं काय करायचं? ज्याचं वर्ष 5 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा मुलाचा बळी त्या ठिकाणी द्यायचा. शिवरात्रीला 5 वर्ष पूर्ण व्हावेत आणि ही शिवरात्र सोमवारी आलेली असली पाहिजे. आणि तिसरा श्लोक होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, अधर बली धरावा आडवा मध्यरात्री, शिरकर जननीचे पायते तात हाती, विकलमणी न घ्यावा कंठ तो भूपतीने, चर चर चिरुनी या नंतरी द्रव्य घेणे. तो जो 5 वर्षाचा मुलगा आहे ना त्याचे हात आणि डोकं आईच्या हातात आणि पाय वडिलांच्या हातात, तसा तो त्या शिवलिंगावर आडवा धरायचा सोमवारी आलेल्या शिवरात्री दिवशी मध्यरात्री. आणि त्या राज्याच्या राजानं त्याचा शिरच्छेद करायचा. असं हे भयंकर असं लिखाण त्या शिलालेखावर लिहिलेलं होतं. कालांतरानं काही दिवस गेले आणि अचानक एक दिवशी फिरत फिरत एक रूप जवळी तेथ पातला. फिरत 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 एक राजा त्या ठिकाणी आला. नमन करुण शंकरास मंदिरात बैसला. फिरत 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 एक राजा त्या ठिकाणी आला. त्यानं शंकराचं दर्शन घेतलं आणि तो त्या ठिकाणी बसला आणि त्याचं लक्ष त्या शिलालेखाकडे गेलं. शिलालेख पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं आणि तो विचार करू लागला नेमकं काय आहे म्हणून. जरा जवळ जाऊन तो शिलालेख जरा स्वच्छ करून पुन्हा पुन्हा वाचतोय आणि प्रधानजींना जवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं, प्रधानजी हे बघा ह्या शिलालेखावर काय लिहिलेलं आहे. आणि हे सगळं लिहिलेला जो भावार्थ आहे तो सगळा त्या प्रधानजींना सांगितला. आणि राजा प्रधानजींना म्हणतोय आता, शब्द शिलेच्या भरचे भरचे, शब्द शिलेच्या भरचे
वरचे शब्दशिलेच्या वरचे खचित साधे कल्पित साचे खचित साधे कल्पित साचे शब्दशिलेच्या वरचे इतके दिवशी कानच केला यत्नवरी धन काढायाला काहा प्रथमची मजला दिसला काहा प्रथमची मजला दिसला लक्ष कसे कवनाचे नच गेले शब्दशिलेच्या भरचे शब्दशिलेच्या भरचे शिलेच्या भरचे. प्रधानजी मला हे सगळं साफ खोटं वाटतंय. आजपर्यंत कुणी का प्रयत्न केला नसेल. त्यावेळेस प्रधानजी म्हणले अहो ह्या सगळ्या भयानक अशा प्रकारच्या अटी वाचल्यानंतर कोणाची हिंमतच झाली नसेल अशा प्रकारे काही धन मिळवावं. पण राजाला काही ते शब्द 4 कोटी स्वस्थ बसू देईनात. काय करावं असा विचार करत असताना इतुक्यात एक ब्राह्मणी इतुक्यात एक ब्राह्मणी आली त्या स्थानी मुला घेऊन नेसली बांडसूत काठी नेसली बांडसूत काठी गरिबी पूर्ण नेसली बांडसूत काठी गरिबी पूर्ण. असा विचार चालू होता. इतक्यात एक बाई त्या ठिकाणी आली आणि स्वतःचा अगदी 5-6 वर्षाच्या मुलाला घेऊन ती महादेवाच्या पाया पडायला गेली. तिनं दर्शन घेतलं. ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिला तो राजा दिसला. कोणीतरी श्रीमंत म्हणून बसलेला दिसतोय म्हणून त्याचंही दर्शन त्या बाईने घेतलं आणि त्या राजाचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. आणि त्या मुलाला पाहिल्यानंतर राजाने विचारलं राजा म्हणे हा मुलगा कुणाचा. बाई म्हणे याच अभागिनीचा. वर्षे पुरी होतील 5 याशी बघ हे नृपाळा याच माघ मासी. राजाने विचारलं हा मुलगा कोणाचा आहे. त्या बाईने सांगितलं माझाच मुलगा आहे. आता याला शिवरात्रीला 5 वर्ष पुरून 6वं वर्ष लागतंय. बघा काही वेळेस अधिक माहिती देणं काही योग्य होत नाही. तसं ह्या बाईनं जास्तची माहिती सांगितली आणि ते पाहिल्याबरोबर राजाच्या मनात चालू असलेले विचार तो मुलगा तिथं त्या बाईनं आणणं आणि हा काहीतरी संकेत मांडला त्या राजानं शुभ संकेत. खरं पाहिलं तर या ब्राह्मण बाई जी आलेली होती ती अत्यंत दरिद्री अवस्थेमध्ये जीवन जगतणार असणारं ते कुटुंब. त्या मुलाकडं पाहिलं. धड व्यवस्थित कपडे त्याच्या अंगावर नव्हते. त्या बाईच्या अंगावर अत्यंत जीर्ण शीर्ण झालेले वस्त्र सगळे पाहिले आणि प्रधानजींना सांगितलं याचा शोध घ्या. याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. असं सगळं विचारचक्र डोक्यात चालू झालं. राजा त्या बाईच्या घरी म्हणजे आता तिच्या पतीकडे आलेला आहे की नाही. गरजवंताला फार विचार करत बसायची गरज नाही. राजा आता गरजवंत झालेला होता. 4 कोटी मुद्रा त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. परिणाम तो त्या विप्राच्या घरी आला
आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं, तुमच्या 4 मुलातील तिसरा जो वर्ष 5वे झाला, तो बली द्यायासाठी मज पाहिजे धनेश लिंगाला. विप्र महाराज, तुम्हाला नमस्कार असो. सुरुवात केली राजानं सांगायला. तुमची ही सगळी दैन्य अवस्था पाहून मी या ठिकाणी आवर्जून आलो आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला 1,00,000 सुवर्णाच्या मुद्रा द्याव्यात. मुद्रा समोर ठेवल्या 1,00,000 आणि मुद्रा समोर ठेवून सांगितलं, काय, तुमच्या 4 मुलातील तिसरा, तुम्हाला 4 मुलं आहेत, त्यातील तिसरा मुलगा ज्याचं वर्ष 5 पूर्ण झालेलं होईल, आता शिवरात्रीला 6वं लागेल, आणि तो मला पाहिजे बली द्यायासाठी. याच्या काळजामध्ये धसकिनी आणि काळजाचं पाणी झालं. राजा काय बोलतोय? अगदी तापवलेल्या शिष्याप्रमाणे ते शब्द या ब्राह्मणाच्या कानामध्ये गेले. काय बोलावं कळत नव्हतं. आणि राजा आता सांगतोय, अरे काळजी कशाची करतोस? 1,00,000 सुवर्णाच्या मुद्रा आहेत आणि तुला नाहीतरी 3 मुलं आहेतच, त्यापैकी 4 मुलं आहेत, त्यापैकी 1 मुलगा तू मला जर दिलास तर त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. तुझं हे सगळं दारिद्र्य सगळं नष्ट होऊन जाईल आणि वाटलंस तर अजून मी तुला देऊ शकतो. राजा आता समजून सांगतोय. आणि जरी तू समजा बली द्यायचं नाकारलंस, मला बली देण्यासाठी हा मुलगा द्यायचं नाकारलंस, तरी काय होईल? याला हा जिवंत राहणार आहे का आयुष्यभर तुला तरी काय माहिती? यदा कदाचित बली द्यायाचे, यदा कदाचित बली द्यायाचे, जरी तू नाकारिले आणि मी निमुटपणे ऐकिले. जरी बली द्यायचं तू नाकारलंस आणि मी ऐकून घेतलं, तरी का शाश्वती? कशाची शाश्वती आहे? रोग होणे आहे की नाही? तरी का शाश्वती रोग होणे? हा मृत झाल्यावरी उगीच तू बसशील ना भूवरी, उगीच तू बसशील ना भूवरी. आणि याला काही रोग झाला, आजार झाला, विनाकारण तू बसशील, याचा शोक करत राहशील. त्यापेक्षा हा मला देऊन टाक, तुझं दारिद्र्य नष्ट होईल. तुझंच नाही, तुझं कुटुंब सगळं मोठ्या श्रीमंतीमध्ये जीवन जगायला लागेल. आणि दुसरं कसं आहे, मी राजा आहे, मी माझ्या बळाचा वापर करून, माझ्या सत्तेचा वापर करून याला नेऊ शकतो. पण त्याचा परिणाम असा होईल की तुला माझ्या रोषास पात्र व्हावं लागेल आणि माझी जी कृपादृष्टी तुझ्यावर पडणार आहे ती तुला मिळणार नाही. याचा परिणाम असा होईल, सर्व बाजूचा विचार करूनी हो म्हण हे चांगले, आहेत ना 3 आणखी मुले. सगळ्या बाजूचा विचार जर केलास तर तुला 3 मुलं आहेत, सगळा विचार कर. एवढं राजानंच त्याला सांगितलं. त्या मुद्रा 1,00,000 सोन्याच्या मुद्रा त्याच्या पुढे ठेवल्या. यानं 1,00,000 कशाच्या, यानं साधी लाख सुद्धा पाहिलेली नव्हती.
1,00,000 सोन्याच्या मुद्रा त्याच्या समोर ठेवला. राजा निघून गेला आणि गुप्तहेर ठेवलंय राजानं. या 1,00,000 मोहरा तो काय करतो जरा नीट लक्ष द्या. राजा निघून गेला आपल्या लवाजम्या सगट, आणि यानं सगळा विचार केला आणि त्या 1,00,000 मुद्रा ती थैली उचलली ना आपल्या त्या मोडक्या तोडक्या पेटीमध्ये नेऊन ठेवली. जे गुप्तहेर ठेवले होते त्यांनी ही बातमी लगेच राजाला जाऊन सांगितली की बाबा काम झालं, आपलं झाल्यातच जमाय. ज्या अर्थी यानं मुद्रा घेतल्या त्या अर्थी हा आपल्याला द्यायला तयार आहे. आणि आता आपल्या पत्नीची समजूत काढायची आहे, तिला सांगायचंय. आणि पत्नीला समजून सांगतोय. काय समजून सांगतोय पहा. आता कशाची दैना उरली, आता कशाची दैना उरली, सुबगे आपली दैना सरली. आता कशाची दैना उरली, सुबगे आपली दैना सरली. आपली दैना सगळी दैन्य अवस्था निघून गेली. कशाचीही आपल्याला फिकीर करायची गरज नाहीये. पत्नीला समजून सांगतोय. जगदीशाची कृपा झाली, जगदीशाची कृपा झाली आहे. बांधीन आता मोठा वाडा, तसा बसा या गाडी घोडा. सदना भोवती बाग फाकडा. सुंदर अशा प्रकारचा राजवाडा मी बांधणार आहे. गाडी घोडा, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, कंठी कंठा करी सलकडे. पदिल्या याला चरमी जोडे, पागोटे ते शिरेवकडे. नृप दरबारी मान वाढला. राजाच्या दरबारामध्ये माझा मान वाढलेला आहे. महामहोपाध्याय म्हणती मजला. राजाच्या दरबारात गेल्यानंतर महामहोपाध्याय हे पद माझ्यासाठी राजा देईल. सर्वा आधी अक्षत भाला. आणि राजाच्या घरचं कुठलंही कार्य असलं तरी सर्वात पहिल्यांदा निमंत्रण मला. मनोराज्य तो करू लागला. बघा, मनोराज्य करू लागलेला आहे. मृगजल डोही पोहू लागला. स्थिती पूर्वीची पार विसरला. सगळी परिस्थिती विसरून गेला. मुंगेरी लालके हसीन सपने. आणि पत्नीला समजून सांगतोय. सुबगे आपली दैना सरली, आता कशाची वानन उरली. जगदीशाची कृपा झाली. बांधीन आता मोठा वाडा. सदना धोती बाग पाकडा. कसा बसा या गाडी घोडा. सगळ्या प्रकारचा ऐश्वर्य मला आता उपलब्ध होणार आहे. आपल्या सर्वांना आनंदात आपले दिवस जाणार आहेत. हे सगळं त्याच्या पत्नीनं ऐकून घेतलं आणि त्याला विचारलं, अहो पतिराज, पण आपल्या सगळ्या ह्या गरिबीच्या डबक्यामध्ये एवढी सगळी धनगंगा यायला लागलेली आहे, त्याचं कारण काय ते तरी सांगा. त्यावेळेस यानं सांगायला सुरुवात केली, अगं काय सांगू तुला, आपला जो 3ऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे ना, त्याला राजानं स्वतः मागितलंय आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला तो अशा अशा प्रकारची एवढी धनसंपत्ती देणार आहे. आणि एवढंच नाही तर त्याला समीपता नावाची मुक्ती प्राप्त होणार आहे, कारण भगवत कार्यासाठी तो त्याचं बलिदान देतो आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर या बाईचं सुद्धा काळजाचं पाणी पाणी झालं. काय करावं काही समजेना. खूप दुःख तिला झालं. काही कळत नव्हतं काय करावं.
डोळ्यातून अश्रू घळा घळा गळतायत. घळा 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 अशा प्रकारचे अश्रू गळतायत. स्वामी तुम्ही काय केलंय हे? माझ्या काळजाचा तुकडा असलेला माझा हा मुलगा तुम्ही अशा प्रकारे देऊन टाकताय. पण नुसता देत नाहीयेत, त्याला बली द्यायचंय. तेव्हा या ब्राह्मणाने समजून सांगायला सुरुवात केली पत्नीला, अगं ज्यावेळेस प्रसूती वेदना एखाद्या स्त्रीला सुरू होतात, प्रसूती व्हायच्या वेळेस तिची जर प्रसूती व्यवस्थित होत नसेल, मूल जर आडवं आलं, तर त्या स्त्रीचे प्राण वाचण्यासाठी त्या मुलाला एखाद्या वेळेस त्या मुलाच्या प्राणाचा विचार न करता त्याच्या आईचे प्राण वाचवावे लागतात. हे तसंच तू समज, हे अशाच प्रकारे काहीतरी होत आहे असं समजून सांगतोय पत्नीला. पत्नीला सांगितलं, आणि जर नाही म्हणावं तर हा राजा आहे, याला आपण नाही म्हणू शकतो, पण सत्तेच्या बळावर हा आपल्या मुलाला घेऊन जाईल. मग काय करणार? उलट त्याचा रोष, त्याच्या क्रोधाला सामोरं जाण्यापेक्षा नाहीतरी आपण दैन्यावस्थेमध्ये जगतो आहोत. मान्य केलं. पतीची आज्ञा हीच सर्वस्व असते पत्नीसाठी. काही बोलली नाही, पण अत्यंत दुःख होत आहे. जसं समजलंय तिला तसं त्या मुलाला घेऊन कवटाळू लागली. आणि राजा तितक्यात पुन्हा आला. राजानं पुन्हा सांगितलं, विप्रवर म्हणले तुम्ही तुमचा मुलगा आम्हाला द्यायचं कबूल केलंय, पण काही सूचना तुम्हाला द्यायच्या राहिल्यात. सूचना अशात म्हणले की बली द्यायचा आहे, पण त्याचे पाय तुम्हाला धरावे लागतील आणि त्याचे हात आणि शिर त्याच्या आईला धरावं लागणार आहे. आणि स्वतः मी त्याचा त्या ठिकाणी बली देणार आहे. आणि तुम्ही याला काही याच्यामध्ये दुःख मानून घेऊ नका. त्याचं कारण असं आहे की एकदा तुम्ही हा मला दिला, समजून सांगतोय बरं का, अशी माणसं फार समजून सांगण्यामध्ये तरबेज असतात स्वार्थ साधण्यासाठी. एकदा तुम्ही मला हा दिला म्हणल्यानंतर त्याच्यावर सर्वस्व अधिकार माझा आहे, आणि त्याचा बली दिल्यामुळे जे काही सगळं पाप लागणार आहे हे सगळं मी माझ्या शिरावर घेण्यासाठी तयार आहे. तुम्हाला याचा कुठलाही प्रकारचा दोष लागणार नाही. हे तर अधिकच अवघड होत. भगवंताला दोघांनी प्रार्थना केली की काय आमच्या समोर हा प्रसंग आणून ठेवला आहे. काय करावं सुचत नव्हतं, पण शब्द देऊन बसला होता, धन घेऊन बसला होता, आणि जाता जाता राजानं आणखी 2 लक्ष मुद्रा याच्या पुढे ठेवल्या. आणि काहीही अडचण आली तर मला सांगा बरं का, केव्हाही एवढ्यानं भागलं नाही तर मी अजून देईन. स्वार्थी माणसं काय अघोरी कृत्य करण्यासाठी तयार होतील काही सांगता येत नाही. हळूहळू हळू दिवस जाऊ लागले, आणि ही मात्र रोज आपल्या त्या मुलाला घेऊन कवटाळून रडू लागलेली. ह्या मुलाला काही कळत नव्हतं. परियाचे इंगित काही नकळे पोराप्रत, हे जे आई त्याला कवटाळून घेऊन रडत होती ह्याचं जे इंगित त्या पोराला समजत नव्हतं. आजपर्यंत जसं त्याला कळत होतं तसं असा प्रसंग त्याच्यावर कधीच आलेला नव्हता.
आई त्याला घेते, रडते. तू ना विचारलं आईला, आई तू का रडतेस अशी? आईला काही त्याचं उत्तर देता येत नाही. बाळा काय सांगू तुला, तुला मोठं झाल्यावर कळेल मी का रडते. काहीतरी बोलून त्याची समजूत काढावी. आणि अशातच तो शिवरात्रीचा, महाशिवरात्रीचा दिवस त्या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. सोमवार, महाशिवरात्र. राजाचा सैनिक सकाळीच आला आणि सकाळीच येऊन सांगितलं, विप्रवरा म्हणले, आज राजाचं जे आपल्याला कार्य करायचं आहे त्यासाठी तुमच्या मुलाला व्यवस्थित सुगंधित द्रव्याने स्नान वगैरे घाला आणि त्याला नूतन वस्त्र सुद्धा राजानं पाठवलेले, ते वस्त्र तुम्ही घ्या, त्याला परिधान करून ताबडतोब घेऊन या. राजेसाहेब मंदिराकडेच गेलेले आहेत. याच्या आईनं याला पाटावर बसवलं. पाटावर बसवलं, सुगंधित द्रव्याने त्याला स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर आईच्या डोळ्यातून घळाघळा अशा प्रकारचे अश्रू गळत आहेत. आई मलाच आज का तू स्नान घालतेस, सुगंधित द्रव्याने घालतेस, माझ्या दादाला काय तसं घालत नाहीयेस, त्यांना पण माझ्या शेजारी बसव. काय सांगू बाळा तुला, अरे त्यांचा व्रतबंध संस्कार झालेला आहे, तुझा नाही झालेला, म्हणून तुला हे घालतेस स्नान. काहीतरी करून त्याची समजूत काढली, त्याला नवीन वस्त्र परिधान केले, त्याला त्याचे आई वडील त्या लहान मुलाला घेऊन आले. चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. राजाचा पहारा सैनिकांचा त्या मंदिराच्या भोवती आहे. मध्यरात्र झालेली आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये त्याला घेऊन गेले. गाभाऱ्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी राजवैद्यांना बोलवलेलं आहे. राजवैद्यांना राजानं आज्ञा केली, राजवैद्य याला बेशुद्ध होण्याचं औषध द्या, जेणेकरून हा पुन्हा शुद्धीवर येऊ नये. बली देताना हा जर शुद्धीवर आला तर फार मोठा अनर्थ होईल. त्याला त्या ठिकाणी औषध देण्यात आलं. तो बेशुद्ध झाला. हात त्याच्या आईनं धरलेले आहेत, शिर त्याचं धरलेलं आहे, पाय त्याच्या वडिलांनी धरलेले आहेत. चोख बंदोबस्तामध्ये हे सगळं कृत्य चालू आहे. आणि धारधार अशा प्रकारचं शस्त्र राजानं बाहेर काढलं. शस्त्र वर केलेलं आहे आणि त्या खड्गाचा आघात त्याच्या कंठस्थानी करणार एवढ्यात आश्चर्य झालं आणि तो मुलगा शुद्धीवर आला. त्यानं पाहिलं हे सगळं काय चाललंय. राजाच्या हातात तलवार आहे, पाय वडिलांनी धरलेले आहेत, शिर हात हे आईनं धरलेलं आहे. त्याला सगळा प्रकार समजला काय चालू आहे. बाबा तुम्ही हे काय करताय, आई तू हे काय करतेस. राजपुरोहित सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांना तो विनवणी करतोय. राजा म्हणतोय अरे याला बेशुद्धीचं औषध द्या. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्याला पकडून औषध देण्याचा प्रयत्न चालू आहे. बाळ नच घे औषधी म्हणून रडतसे आई आई. काय करावं त्याला समजत नाही. आक्रोश चाललाय त्याचा. आई आई मला वाचव, सोडव, अशा प्रकारचा आक्रोश त्याला चाललेला आहे.
आणि राजवैद्य त्याला त्या ठिकाणी धरून औषध पाजताय. त्यानं ते औषधाची कुपी ती ढकलून दिली आणि त्याच्या लक्षात आलं की राजा तर सोडा, तो तर मारतोच आहे. आपले वडील आपल्याला वाचवू शकत नाहीत, आपली आई आपल्याला वाचवत नाही, काही बोलत नाही. आणि हा सगळा प्रकार चाललेला आहे तो कुठं चाललाय? भगवान शिवशंकरांचं अधिष्ठान असलेल्या शिवपिंडीच्या समोर चाललेला आहे. भगवान शंकराच्या समोर त्यानं खाली पाहिलं त्या पिंडीकडे आणि कडकडून अशा प्रकारची मिठी त्या शिवलिंगाला मारली आणि भगवान शंकराला प्रार्थना केली. भगवान शंकरा, आदय कधी न झाले शिवारे, आदय कधी न झाले शिवारे, आदय कधी न झाले. नच आजवरी उमा महेशा, नच आजवरी उमा महेशा, प्रताप तुंगा तू महेशा, प्रताप तुंगा तू महेशा. त्वाच निर्मिले जग निजलिले, त्वाच निर्मिले जग निजलिले, अदय कधी न झाले शिवारे, अदय कधी न झाले. भगवान शंकराचा धावा सुरू केलेला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मोठ्या करुणेनं भगवंताचा धावा करतोय. भगवान शिवशंकरा, भोलेनाथा, तुम्हाला बली लागतात हे मी कधीच ऐकलं नाही. मला माझ्या आईनं लहानपणापासून हेच सांगितलं की भगवान आपलं रक्षण करतोय. रक्षण करता असलेल्या भगवंताला बली, आणि माझे आई वडील राजा या ठिकाणी उभा असलेलं कोणी मला वाचू शकणार नाही. भगवंता तूच एकटा आहेस. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभू मज कोण तारी. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. त्याची ती करुण हाक भगवान शंकराने ऐकली. त्याची आर्त हाक ऐकल्याबरोबर यानं जे डोळे मिटलेले होते त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर सुद्धा एक लख प्रकाश त्याच्या समोर उभा राहिला. आणि डोळे उघडून पाहिलं तर काय? भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, रुंड माळा, रुंड माळा. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. स्वतः हातात त्रिशूळ घेतलेले भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. क्रोधित झालेल्या भगवान शंकरांनी ह्या मुलाचे आई वडील आणि राजा यांच्याकडे नुसतं पाहता क्षणीच जागेवर हे तिघही गतप्राण होऊन पडले. हा जो मुलगा होता ह्यानं भगवान शंकरांना साष्टांग प्रणाम केला. भगवान भोलेनाथा,
कृपा मला प्राप्त झाली, माझ्यासाठी तुम्ही या ठिकाणी अवतीर्ण झालात, मी धन्य झालो. भगवान शंकरांनी त्या मुलाला उचललं आणि आपल्या कडेवर घेतलं. अरे मुला, तुझ्या आर्त भक्तीनं मी या ठिकाणी प्रगट झालो, तुझ्या आर्त हाकीनं मला येथे येण्यासाठी भाग पाडलं. सांग मी तुझ्यासाठी काय करू? तेव्हा त्या मुलानं सांगितलं, माझ्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात, मला या सगळ्या मोठ्या संकटातून माझे प्राण आपण वाचवलेत, ही फार मोठी कृपा तुमची माझ्यावर झाली. आता मला दुसरं काही नको. मला द्यायचंच असेल तर तुम्ही काय करा, माझे जे आई वडील आणि राजा आहेत ह्यांना पुन्हा जिवंत करा. भगवान शंकर म्हणले, अरे ह्यांना आई वडील आणि राजा कोण म्हणेल? जे प्रत्यक्ष आपल्या मुलाचे, प्रत्यक्ष आपल्या अंश असलेल्या आपल्या प्राणाचेच घात करणारे आहेत. आणि ह्या राजाला तरी राजा कोण म्हणेल? राजाचं शस्त्र हे प्रजेचं रक्षण करण्यासाठी असतं, प्रजेचा घात करण्यासाठी नसतं. तेव्हा यानं भगवान शंकराला प्रार्थना केली की भगवान भोलेनाथा, आजपर्यंत अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. तुमची भक्त, परमभक्त असलेली सती चांगुणा हिनं सुद्धा सत्वासाठी आपल्या मुलाची हत्या केली होती. तिला आपण कैलासावर आपल्या चरणाशी स्थान दिलं. तसंच माझ्या मातेला सुद्धा आपण तिच्यावर क्रोध न करता तिला जागं करावं, तिला पुन्हा जिवंत करावं. भक्त प्रल्हाद, या भक्त प्रल्हादाला कितीतरी अतोनात छळ त्याच्या वडिलांनी केला, पण वडिलांचा भगवान नरहरी रायांनी वध केल्यानंतर सुद्धा जे मागणं भक्त प्रल्हादांनी मागितलं की माझ्या वडिलांना सुद्धा सद्गती प्राप्त व्हावी, म्हणून आई वडील हे कसे जरी असले तरी मुलानं आपलं कर्तव्य विसरून चालणार नाही. आणि हे सगळं त्यांच्याकडून घडलेलं आहे, हे सगळं या क्रूर असणाऱ्या अविचारी राजाच्यामुळं घडलेलं आहे. आता या राजाला आणि माझ्या आईवडिलांनाही तुमच्या कृपा आशीर्वादानं चांगले विचार, सन्नीतीचा मार्ग त्यांच्या जीवनामध्ये घडत राहील. भगवान हसले, कृपादृष्टी या तिघांवर टाकली, जिवंत केलं ह्या तिघांनाही. ह्या तिघांनाही भोलेनाथाचं दर्शन झालं आणि सगळ्यांनी मोठा जयघोष केला भगवान भोलेनाथाचा. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव, जय जयकार केला. आणि सगळ्यांनी मिळून भगवंताची, भोलेनाथाची क्षमा मागितली. भोलेनाथा, आता इथून पुढे असं होणार नाही. मी राजा आहे, या प्रजेचं पालन मी माझ्या मुलाप्रमाणे करीत राहील. आई वडिलांनी भोलेनाथांची क्षमा याचना केली. भगवान त्या ठिकाणी आपल्या मूळ स्थानावर कैलासावर निघून गेले. कथाभाग या ठिकाणी संपलेला आहे. पण या कथाभागाचं तात्पर्य काय आहे? जसं त्या अवघ्या 5 वर्षाच्या मुलानं भगवंताला या जगामध्ये आपल्याला सोडवणारा, आपल्याला या भवसागरातून पार करणारा भगवंताशिवाय दुसरा अन्य कोणी त्याला दिसला नाही, तो अनन्यतेनं त्या भोलेनाथांना शरण गेला. तेव्हा भगवंताची कृपा त्याच्यावर झाली आणि भगवंतानं त्याला, भोलेनाथांनी दर्शन दिलं. आपल्याला सुद्धा हे दर्शन प्राप्त होऊ शकतं. आपला सुद्धा जन्म सफल होऊ शकतो. केव्हा? तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगाचं जर आपण आचरण आपल्या जीवनामध्ये केलं, त्या मार्गावर आपण जर चालत राहिलो तर आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मला हे सगळं अनुभवायला आलेलं आहे, मी सगळं हे अनुभवलेलं आहे, हेच मी तुमच्यासोबत प्रगट करतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे
साक्षी आले ते म्या केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले ते म्या केले प्रगट ते म्या केले प्रगट ते म्या केले प्रगट म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे शरण जावे शरण जावे